नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचे आपले जे गेस्ट आलेत त्यांचं नाव आहे विशाखा सुतार आणि त्यांच्यासोबत स्वामींची अशी अनुभूती झाली, म्हणजे त्यांच्यासोबत इतके काही त्यांच्याकडे आज एक्सपिरियन्स आहेत आपल्यासोबत शेअर करायला. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश आज्ञा असावी स्वामी पुढील कार्यासाठी. माझं नाव सौ विशाखा विजय सुतार, मी राहणारी पुणे. स्वामींचा अनुभव खूप आहे. म्हणजे माझी जर्नी तशी 2002पासून सुरू झाली. स्वामींच्या याच्यात नाही, स्वामी हे माहीतच होते, पण काय आहे ती ओळख नव्हती. बरोबर. कारण तोपर्यंत मी तिथे पोचलेलीच नव्हती. ओके. आता मला सांगताना सुद्धा भरून येते, कारण ती जर्नीच अशी होती की सेकंड डिलेवरी एकदम कॉम्प्लिकेटेड होती आणि तिथून माझा प्रवास एकदम भयानक सुरू झाला. अच्छा. एवढा भयानक की बाळ आणि आई याच्यामधला जो संघर्ष असतो, ओके, की काय करायचं. बाळ वाचवावं तर आई जाते आणि आई वाचवावी तर बाळ जाते. ओके. आणि मला तर बाळ हवं होतं. तर डॉक्टर बोललेले बाळ नकोच आहे, कारण बाळ चांगलं नाही होणार आहे, त्यामुळे बाळ न जगलेलंच बरं. अच्छा. पण मला आणि मिस्टरांना ते पटतच नव्हतं की देवाने दिले आणि केवळ ते चांगलं नाही होणार आहे ह्या विचाराने आपण ते काढून टाकावं, हे पटलं नव्हतं. पण त्या ह्याच्यात सगळ्यात परमेश्वराने साथ दिली, कारण पूर्वीपासून भक्ती घरातच होती. ओके. आईनेच ते रुजवलं होतं भक्तीचं बीज. वारकरी संप्रदायाची माणसं, घरात सगळं तेच चालू होतं. अच्छा. सगळे संत विभूती सगळ्यांचं बोलणं चालायचं. ओके. त्याच्यामध्ये स्वामी सुद्धा होते. पण विशेष असं आपण म्हणतो ना की ते आपण मनावर घेत नाही. दत्ताचीच भक्ती करत होते, वारी करत होतो, पण विशेष असं स्वामींच्या दिशेने नाही. बरोबर. दादरला जाणं झालं तर मठात जायचं, दर्शन घ्यायचं, बाहेर पडायचं, म्हणजे तेवढंच. स्वामींची उपासना अशी काही नाही. परेलला गेलं तर तिथे मठात जायचं, दर्शन घ्यायचं, बाहेर पडायचं, एवढेच स्वामी मला माहीत होते. ओके. या पलीकडे स्वामी मला कुठेच माहीत नाही. म्हणजे गजानन महाराज म्हणा, हे एवढेच. म्हणजे ह्यांचं पुढे काही नाही. घरामध्ये चालू होतं ज्ञानेश्वरी वाचणं, हे सगळंच ग्रंथांचं होतं, फक्त ऐकायचं, बाकी सगळं दत्ताचंच करायचं. बरोबर. त्यानंतर आम्ही एका परमार्थात मी गेली, म्हणजे बैठकीला जायला लागली, तर तिथे कसं फक्त श्रीपाद श्रीवल्लभ. ओके. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही, म्हणजे मी स्पेसिफिक मीच त्याच्यात होती. ओके. त्यामुळे मी दुसरं काही नव्हती करत. खूप वर्ष तेच केलं. मुलाच्या ह्या याच्यामध्ये त्याच्यातनंच मी गुरुकृपेने बाहेर पडली. छान बाळ जन्माला आलं. संघर्ष असा संपला नव्हता, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर खूप कॉम्प्लिकेटेड इश्यू झाला. अच्छा. 1.5 दिवसाचा असतानाच झाला तो. ओके. आणि मेजर त्याचं ऑपरेशन 1.5 दिवसाचं असतानाच झालं. ओके. म्हणजे त्याने मला वाचवली, पण माझं मरण त्याने स्वतःवर घेतलं. ओके. असं झालं. मग तेव्हापासूनचा जो संघर्ष खडतर सुरू झाला. बाहेर पडता पडता 5 वर्ष गेली. बाळ चांगलं झालं 5 वर्षांनी. अच्छा. एकदम चांगलं झालं. 5 वर्ष गेली. एकदम रिलॅक्स होते तोपर्यंत 2014च्या आसपास असं काहीतरी भयंकर प्रसंग घडला. म्हणजे 2002लाच झाला होता तो, पण तो लक्षात नाही, कारण आपण कुणाचं वाईट करत नाही. बरोबर. आपलं कोणी वाईट करणार नाही. बरोबर आहे. सामान्य माणसं हाच विचार करतात. त्यात आम्ही वारकरी संप्रदायातले बीज तर असंच पेरलं होतं. आपण कुणाला पाय नाही लावायचं, आपल्याला कोण नाही लावलं, आपलं बघायचं. परमार्थही असाच निवडला की जिथे कुणाच्या संपर्कातच नाही, श्रवण करायचं, घरी यायचं, उपासना करायची, आपलंच कुटुंब. त्यामुळे तो घात काय झालाय हे कळलाच नाही. अच्छा. तो बाहेरून कसा झाला तो कळलाच नाही, आपल्याच माणसांपैकी. पण आम्ही काही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, कारण आपण कुणाचं वाईट केलं नाही. आपण एकच शिकवलं जातं ना, भोग आहेत आपले, ते ह्याच जन्मी भोगायचे आहेत. करेक्ट. या विचाराने आम्ही दोघ जण तो संघर्ष करत होतो. आणि बाकी काय मनातच नाही आलं तुमच्या? नाही, काही नाही. आपल्या गुरुवर विश्वास ना, बरोबर. त्याच्यामुळे इकडे तिकडे बघणंच नाही झालं. 2014ला मोठ्या मुलावर आघात झाला. ओके. ऐन शिक्षणाच्या जर्नीला त्याच्या असं झालं की मुलाचं माइंडसेटच बदलत गेलं. ओके.
भयंकर होत गेलं. म्हणजे वाईट काही बाहेर करत नव्हता, पण सायन्समधनं एकदम चांगला जाणारा मुलगा अचानक काही स्वभावात बदल होणं, अच्छा. असं वागणं, असं झालं ना त्याचं की मला काही समजेनाच. ऑलरेडी अशा प्रसंगात ना आत्ताच कुठेतरी मी थंडावली होती, त्यात आणि हे नवीन सुरू झालं. हां. त्यात काय मला लहानपणापासून एक गोष्ट जन्मताच आपण म्हणतो ना काहीतरी घेऊन जन्माला येतो. हां, बरोबर. प्रत्येक जण काहीतरी विशेष घेऊन जन्माला येतो. मी Correct. एकटी नाही आहे या Correct. जगातली, सर्वजण. सर्वजण बरोबर. असतात. पण काही ना त्याची जागृती येते, काही सुप्त अवस्थेत असतात. राईट, राईट. बरोबर ना? बरोबर. तर ती जागृती पण ती कळत नव्हती की मला काहीतरी गोष्टी ओके. दिसतात पण हां, ती हां. लिंक कधी लागलीच नाही मला. अच्छा. आणि मी कधी प्रयत्नही केला नाही लावायचा, कारण सामान्य जीवन जगतोय आपण, बरोबर. या सगळ्यात नाही पडायचं. Correct. असं नेहमी माझा स्वभाव. आपलं घर भलं, मुलं भली, आपण भलं, बरोबर. आपला देव भला, तेवढंच बस झालं, खूप आहे. पण ते मला नेहमी आदरून दिसायचं. कुठे अच्छा. काय घडणाऱ्या घटना आधीच कळायचं. आधीच कळायच्या, अच्छा. किंवा कुणाच्या बाबतीतलं कधी कधी कळायचं, पण ते मी कधी बोलायची नाही. का ओके. माहिती कुणाला खरं वाटेल, बरोबर आहे. हां. नाही आणि वाटेल आत्ताचं जगच तसं आहे बघायला गेलं तर. बघायला गेलं तर. आणि आमच्या घरात या गोष्टी माझ्या आईला कधी पडल्या नाही, कारण ती जरा शिकलेली होती, त्यामुळे ह्याच्यावरती हां, विश्वास ठेवत बरोबर, नव्हती. बरोबर. त्यात तिने एवढी ग्रंथ वाचलेले होते की त्याच्यामुळे तिला या गोष्टी कधी खऱ्या नाही वाटल्या. ओके. त्यामुळे मी सांगण्याचाही कधी प्रयत्न नाही केला. अशी जर्नी सुरू असताना 14ला थोडासा मुलाचा इश्यू होत हां. गेला. त्याच्याकडे माझा फोकस राहायला लागला की हा असा आपल्या आईला कळतं मूल बदललंय. चेंज होतोय ते. बरोबर. मला कधी कधी असं वाटले की कसं वाढतं वय आहे, अचानक काहीतरी बदल होतात बॉडीत, त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे मुलं होत असेल. होतात. हां. कारण आम्ही त्याच्यातनंच गेलोय, त्याच्यामुळे त्या गोष्टी कळल्या आहे. की नाही थोडा वेळ देऊया, समजू देत. पण नाही, काहीतरी स्वभावात एवढा बदल झालाय की नकारात्मक जी गोष्ट आहे ती जाणवू लागली. ओके. हां, ती जाणवू लागली. त्याच्याकडे फोकस 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 करून सायन्समधला तो थोडा पाठी पडला. मेडिकलला जाणारा तो स्टॉप झाला. सगळं ओके. त्याने स्टॉप केलं. का केलं की तो स्वतःहून त्याने त्या मेडिकलमध्ये ॲडमिशन निवड केली होती घेतलं, त्याने. निवड केली होती. कोणी फोर्स नाही. चांगले पर्सेंटेज होते, मला तेच करायचं आहे, डॉक्टर व्हायचं, हे व्हायचं आहे. अच्छा. हे सगळं असताना हा मुलगा ह्याने आपली स्वप्न अशी का चुराडावेत? आमची तरी नव्हती, ती त्याचीच होती. बरोबर. पण तरीसुद्धा. आणि स्वभावाचा चिडका, अग्रेसिव्ह, म्हणजे जो कधीच नव्हता तो असं व्हायला लागला. ओके. माझं फोकस सारखं तिथेच राहायला लागलं. त्यामुळे छोट्या मुलाकडे कुठेतरी माझं लक्ष डायव्हर्स झालं. ओके. छोट्याचं चालू होतं, एक बाय एक अभ्यास चालू हां, होता, ते सगळं करणं, पण ते लक्ष म्हणतात ना की ते माझं सगळं तिथे. असं करता करता 2017मध्ये अशी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट झाली. म्हणजे तोपर्यंत माझ्या 2014पासून 2017पर्यंतचं माझ्या लक्षात काही आलं नाही ओके. की अशाही असतात, हे मान्य आहे. हां. पण माझ्या बाबतीत कोण करेल? हां. त्याच्यावर विश्वास, आणि ते तुम्ही त्या नजरेनेच नाही बघितलं तुम्ही. हां. बघितलंच नाही. पूर्ण गुरुवर विश्वास होता, हां. पूर्ण गोष्टी तिथे होत्या. दत्तांची एवढी सेवा, म्हणजे उपासना वगैरे करणं, त्याच्यामुळे या गोष्टींकडे हां. कुठे कलच नाही गेला. बरोबर. कदाचित ग्रहदशा खराब असेल, असं वाटलं. काहीतरी असेल, दोष असेल, या उद्देशाने मी त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरत गेली. पण ओके. गृहीत धरणं हे मला एवढं भारी पडलं पुढे जाऊन. मग 2017ला छोटा मुलगा 10वीला आला. त्या 10वीच्या याच्यामध्ये जो 9वीचा रिझल्ट लागला, ज्या मुलाला 80% मिळणार त्या मुलाला नापासच केलं त्याने. अरे, म्हणजे एवढं हुशार डायरेक्ट नापास झाला, असं पण नाही की नापासच. कमी टक्के नाही वगैरे. नाही नाही नाही, नापासच.